मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणातील एक अतिशय महत्त्वाचा आणि सोपा विषय शिकणार आहोत. तो म्हणजे सर्वनाम. आपण रोज मी, तू, तो, ती हे असे शब्द वापरतो, बरोबर ना? हेच शब्द म्हणजे सर्वनाम. चला अगदी सोप्या भाषेत सर्वनाम समजून घेऊया. सर्वप्रथम पाहूया सर्वनाम म्हणजे काय. नावाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजेच सर्वनाम. नाव वारंवार वापरण्यापेक्षा सर्वनाम वापरल्याने वाक्य अधिक सोपे आणि सुंदर वाटते. उदाहरण पहा. राहुल शाळेत गेला, राहुल खेळला, राहुल घरी आला. आता हेच वाक्य सर्वनाम वापरून पाहू. राहुल शाळेत गेला, तो खेळला, तो घरी आला. आता वाक्य किती छान आणि सोपे वाटते, नाही का? आता सर्वनामाचे 6 मुख्य प्रकार पाहूया. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. चला आता प्रत्येक प्रकार समजून घेऊया. पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम. याचे 3 भाग आहेत. प्रथम पुरुषमध्ये स्वतःबद्दल बोलताना वापरले जाणारे सर्वनाम. उदाहरण, मी शाळेत जातो. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजेच समोरच्या व्यक्तीशी बोलताना वापरले जाणारे सर्वनाम. उदाहरण, तू अभ्यास कर. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ह्याच्यात दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलताना वापरले जाणारे सर्वनाम. उदाहरण, तो क्रिकेट खेळतो. दुसरा प्रकार आहे दर्शक सर्वनाम. जवळची किंवा दुसरी व्यक्ती किंवा वस्तू दाखवण्यासाठी हे वापरले जाते. उदाहरण, हा मुलगा हुशार आहे. ती पुस्तक वाचत आहे. हे फूल सुंदर आहे. येथे हा, ती आणि हे ही दर्शक सर्वनाम आहेत. तिसरा प्रकार आहे संबंधी सर्वनाम. हे 2 वाक्यांमध्ये संबंध जोडतात. उदाहरण, जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो. येथे जो हे संबंध सर्वनाम आहे. चौथा प्रकार प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्न विचारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. उदाहरण, कोण आला, काय घडलं, कोणाला मिळालं. येथे कोण आणि काय ही प्रश्नार्थक सर्वनाम आहेत. पाचवा प्रकार अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम. जेव्हा कोण किंवा काय हे निश्चित नसतं तेव्हा हे सर्वनाम वापरले जाते. उदाहरण, कोणीतरी दार ठोठावत आहे किंवा त्याने काहीतरी सांगितले. 6वा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम. स्वतःबद्दल सांगण्यासाठी हे सर्वनाम वापरले जाते. उदाहरण, मी स्वतः गृहपाठ केला. तिने स्वतः चित्र काढले. राजाने स्वतः घर स्वच्छ केले. येथे स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे. आता एक छोटासा खेळ खेळूया. मी काही शब्द सांगतो, तुम्ही त्यांचे प्रकार ओळखा. मी पुरुषवाचक सर्वनाम. कोण प्रश्नार्थक सर्वनाम. स्वतः आत्मवाचक सर्वनाम. ही दर्शक सर्वनाम. जो संबंधी सर्वनाम. शाब्बास, तुम्ही सर्वनामाचे 6 प्रकार खूप छानपणे समजून घेतले आहे. आज आपण सर्वनाम म्हणजे काय आणि त्याचे 6 प्रकार शिकलो. आता तुम्ही रोज बोलण्यात हे सर्वनाम सहज ओळखू शकाल. धन्यवाद.